मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण दुसरा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. पाथर्डीच्या मढी या ठिकाणी हुताशनी पौर्णिमेनिमित्तानं कैकाडी समाजाची मानाची काठी वाजत गाजत आणि नाथांच्या जयघोषात मंदिराच्या कळसाला स्पर्श करून मढी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. 18 पगड समाजामध्ये कैकाडी समाजाला काठीचा मानाचा बहुमान असून परंपरेनुसार विधी पार पडले. स्वर्गीय नारायणबाबा जाधव यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ही मानाची काठी त्यांच्या अनुपस्थितीत पार पडली आहे. देवस्थान समितीच्या वतीनं अशोक जाधव, अंबादास जाधव आणि राजेंद्र जाधव यांचा सन्मान केला गेला. रविवारी रात्री पाथर्डी शहरातून मानाची काठी आणि नाथांचा पंचधातूचा घोडा यांची सवाद्य भव्य मिरवणूक काढली गेली. सुमारे 25 डफ आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये शहर दुमदुमून गेलं. तर तालबद्ध डफ हे यात्रेचं वैशिष्ट्य ठरलं. मध्यरात्री काठी मढीकडे रवाना होत शेकडो भाविक यात पायी सहभागी झाले. सोमवारी सकाळी काठी मंदिराच्या मुख्य कळसाला टेकून पारंपरिक विधी पूर्ण केले. मुख्य कळसाला केवळ कैकाडी समाजाचीच काठी लावण्याची परंपरा आजही जपली जाते. रंगपंचमीला यात्रेचा मुख्य दिवस असून लाखो नाथ भक्तांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त होतीये. होळीनिमित्त कैकाडी समाज काठीचा मान आज असल्याकारणाने महाराष्ट्रातून कैकाडी समाज आलेला आहे आणि आज समाधी व कळसाला काठी टेकवल्यानंतर खऱ्या अर्थाने मढीची यात्रा ही सुरू झालेली आहे. कैकाडी समाजाचे मानकरी कैलासवासी नारायणबाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी किंवा अनेक कालापासून कैकाडी समाजाची काठी ही निरंतर तिचा उत्सव, ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक या सर्व गोष्टी सुरू असतात. आता सध्या पाथर्डीवरून कैकाडी समाजाची काठी काल रात्री रविवारी दिनांक 1/3/2026 रोजी मिरवत रात्री मढी येथे तिचं प्रस्थान झालेलं आहे आणि मढीला, समाधीला आणि कळसाला मढीची काठी आज श्री अशोक नारायण जाधव व राजू नारायण जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून आलेले सर्व समाज, कैकाडी समाज बांधव यांनी हा सहभाग घेऊन या काठीची मिरवणूक आणि काठी कळसाला भेट देऊन यात्रा प्रारंभ झालेला आहे. यात्रा गुढीपाडव्यापर्यंत 15 दिवस सुरू असते आणि अनेक भटक्या 18 पगड जमाती व कैकाडी समाज हा यात्रेनिमित्त आता हळूहळू मढी येथे येणार असून हा वर्षातला सर्वात मोठा सोहळा कैकाडी समाजासाठी असतो. सुमारे 750 वर्षापासून हा काठीचा मान असून ज्यावेळेस गडाची, कानिपनाथ गडाची रचना सुरू होती, बांधकाम सुरू होतं, त्यावेळेस कैकाडी समाजाने पाट्या टोपल्या विणून मंदिर बांधण्यासाठी सहकार्य केलं असल्याकारणाने कैकाडी समाजाला काठीचा मान हा देण्यात आला असून पाथर्डी येथून श्री क्षेत्र चैतन्य विठ्ठलगड संतधाम मंदिर, नारायणगड देवस्थान या ठिकाणाहून शंकरनगर पाथर्डी येथून ही काठी मढी येथे प्रस्थान करते आणि हा सोहळा गुढीपाडव्याला समाप्त होतो. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी मरकड, सरचिटणीस अनिल साठे,
कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, विश्वस्त उत्तम मरकड, मदन मरकड, उषा मरकड, रवींद्र आरोळे, माजी सरपंच भगवान मरकड, डॉक्टर विलास मढीकर, डॉक्टर रमाकांत मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड यांची उपस्थिती होती. कैकाडी समाजाच्या मानकऱ्यांचा यावेळी कानिपनाथ देवस्थान ट्रस्टकडून सन्मान केला गेला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.